काश्मीर प्रश्नावरती पंतप्रधानांनी एक फार महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये घेतली आणि त्याचे एक फार चांगले पडसाद पडताना दिसत आहेत, उमटताना दिसत आहे. देशातच नाही, विदेशात सुद्धा. म्हणजे आपल्या दृष्टीनं चांगले, पाकिस्तान सरकारच्या दृष्टीनं ते अतिशय वाईट अशी घटना घडलेली आहे. सगळ्यात पहिला आणि ठळक मुद्दा याच्यामधला असा आहे की जेव्हा ही बैठक झाली त्या बैठकीला काश्मीरमधले जे सगळे प्रमुख राजकीय नेते आहेत त्यांची तो उपस्थिती होतीच. विविध संघटना ज्या आहेत त्यांचे महत्त्वाचे नेते त्यांची उपस्थिती होती. सगळ्यांनी त्याच्या बातम्या बघितलेल्या आहेत. ही जी बाब आहे की सगळे महत्त्वाचे नेते एका ठिकाणी हजर आहेत. 370 हटवले, त्याला आता 2 वर्ष पूर्ण होतात ह्या 5 ऑगस्टला. त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होती आहे. अजून एक गोष्ट म्हणजे जरी असं सांगितलं गेलं की कुठला अजेंडा नव्हता आणि पंतप्रधानांनी मोकळे मनानं सगळ्यांचं ऐकून घेतलं, हे बरोबर आहे. प्रत्यक्ष बैठकीसाठीचा म्हणून कुठला अजेंडा ठेवलेला नव्हता. पण एक सगळ्यांनीच मान्य केलेली गोष्ट अशी होती की काश्मीरमध्ये परत एकदा राजकीय प्रक्रिया सुरू करायची, म्हणजे विधानसभा स्थापित होणे, विधानसभेच्या निवडणुका होणे आणि त्याच्यामध्ये विविध राजकीय पक्षांनी भाग घेणे, हे सगळं सुरू व्हायला पाहिजे होतं. आणि ह्यासाठी म्हणून जे प्रयत्न चालू होते विविध पातळीवरती, त्या 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच काश्मीरमध्ये जेव्हा ते सरकार बरखास्त, म्हणजे राजीनामा दिला महबूबा मुफ्तींनी, सरकार बरखास्त झालं, राज्यपालांकडे कारभार गेला. पहिली मोठी गोष्ट त्या काळात घडली होती, गृहमंत्री अमित शहांना त्याचं श्रेय द्यायला पाहिजे की त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी घेऊन दाखवल्या आणि खूप मोठ्या प्रमाणात, आणि त्याला प्रतिसाद मिळालेला अभूतपूर्व होता. त्याच आत्मविश्वासाने नंतर आता म्हणजे 2019 लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर गुपकार अलायन्स म्हणून जो सगळा गट विविध राजकीय पक्षांनी केला होता, भाजप आणि काही अपक्ष, अशा तिघांनी मिळून ज्या आता त्याच्या पुढच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि लोकल बोर्ड त्याला म्हणतात, स्थानिक प्रत्येक जिल्ह्यापुरतं, त्या निवडणुका पण संपन्न झाल्या. म्हणजे ग्राम पातळीवरच्या निवडणुका झाल्या, जिल्हा पातळीवरच्या निवडणुका झाल्या. आणि या सगळ्यातून एक सर्वसामान्य जे नेतृत्व आहे अगदी तळागाळापर्यंत काम करणारं ते सक्रिय झालं, ते समोर आलं, वेगवेगळे लोक समोर आले, अपक्ष मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आले. आता ह्या पार्श्वभूमीवरती विधानसभेच्या निवडणुका कशा घेता येऊ शकतील यासाठीची ही बैठक होती. प्रत्यक्षामध्ये कितीतरी बाकीच्या गोष्टींसाठी होती, पण हा एक त्याच्यातला प्रमुख भाग होता, जरी तसं कोणी कबूल केलेलं नसलं तरी. एक लक्षात घ्या की काश्मीरमधल्या निवडणुका आता हा वेगळा पैलू का आहे. कोणाला असं वाटलं की यापूर्वी पण निवडणुका झाल्या फार तर आताही होतील, त्याच्यात काय फरक आहे. सगळ्यात मोठा फरक असा आहे की 370 हटल्याच्या नंतर काश्मीरी घटना ही आता बरखास्त झालेली आहे. आता भारताची जी घटना आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी लागू पडते. आणि यापूर्वी जसं इतर राज्यांमध्ये निवडणुका होताना मतदारसंघाची पुनर्रचना झालेली आहे. म्हणजे आपण महाराष्ट्रातही बघितलं की मतदारसंघ म्हणजे संख्या 288च्या 288 तेवढेच राहिले, पण पूर्वीचे जे मतदारसंघ होते ते आता बदलले. काहींची नावं बदलली, म्हणजे गावच बदलले. काही जणांची लोकसंख्येमध्ये असमतोल होता, म्हणजे कमी मतदारांसाठीचा एक मतदारसंघ आणि खूप प्रचंड त्याच्या 5 पट असलेल्या मतदारांसाठीचा एक मतदारसंघ, असा जो असमतोल काही काळात तयार झाला होता. म्हणून दर 10, 15, 20 वर्षांनी डिलिमिटेशन म्हणजे पुनर्रचना केली जाते. ही गोष्ट 95 पासून काश्मीरमध्ये बंद पडलेली आहे. आणि तिथल्या राज्य सरकारने, विशेषतः फारुख अब्दुल्ला जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी त्याला सीज करून टाकलं 2025-26 पर्यंतची गोष्ट की नाही, आमच्याकडे जसे तसेच मतदारसंघ राहतील. याच्यातला एक अन्याय असा होता की काश्मीरची जे एकूण आमदार होते, एकूण 87 त्याच्यातले आमदार, त्याच्यातले 46 जे होते ते काश्मीरमधले होते आणि 37 जे आहेत ते जम्मूमधले होते. जम्मूमध्ये लोकसंख्या जास्त आणि आमदार कमी, आणि काश्मीरमध्ये लोकसंख्या कमी आणि आमदार जास्त, असा एक असमतोल होता. आणि 4 आमदार हे लडाखमधले होते. आता नवीन रचनेमध्ये काय होणार आहे, एक तर लडाख बाजूला झालं पूर्णपणे, त्यानंतर आपल्याला चित्रामध्ये जो खूप मोठा भाग दिसतो, एकूण तर काश्मीरचा नकाशा डोळ्यापुढे आणा आणि त्याच्यामध्ये लडाख बरोबर आपला म्हणजे वरचा जो उजवी बाजूचा कडचा भाग आहे जम्मू काश्मीरचा, ज्याला आपण POK म्हणून ओळखला जातो, तो सगळा भाग आता लडाखमध्ये गेलेला आहे. आता काश्मीर आणि जम्मू काश्मीर हा छोटासा भाग उरलेला आहे एकूण त्या नकाशामध्ये खालच्या बाजूला. आणि त्याला लागून असलेला आझाद काश्मीर ज्याला असं म्हणतात, मुझफ्फराबाद ज्याची राजधानी आहे, त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे, तो एक भाग. आता ज्या निवडणुका घ्यायच्या त्याच्यामध्ये पहिली गोष्ट, डिलिमिटेशनमुळे जम्मूमधले जवळपास 7 ते 8 मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे, काश्मीरमधले तेवढेच ठेवून. म्हणजे काश्मीरमध्ये आता 46 आहेत, इथले जे 37 आहेत तिथं जर 7-8 वाढले तर तिथली संख्यासुद्धा 45च्या जवळपास जाऊ शकते. म्हणजे 45 हे
46 ते आणि 4 तर ते कमी झालेले आहेत. पण जो आता फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि फार थोड्या ठिकाणी त्याची चर्चा आली, वर्तमानपत्रांनी पण कोणी लिहिलेली नाही आहे, जो आझाद काश्मीरचा भाग आहे त्याच्यामधल्या सीमेवरचे जे असे काही 8 मतदारसंघ, ह्या जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये 24 मतदारसंघ POKला दिले होते आणि ते फ्रीज करून ठेवले होते, गोठवले होते, कारण तिथे निवडणुकाच होत नव्हत्या, कारण की तो भाग प्रत्यक्ष आपल्या ताब्यात नाही आहे. आपण नकाशामध्ये दाखवतो. नवीन दुरुस्ती आता अशी आहे की ह्यासाठी गेले 2 वर्ष म्हणजे मागच्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून प्रयत्न असे केले गेले होते की सीमेवरचा जो काही भाग आहे, काही गावं आहेत, तिथले लोक जे आपल्याकडे आपल्या ताब्यामध्ये असलेल्या काश्मीरमध्ये राहायला आलेले आहेत त्या लोकांना मतदानपत्र द्यायचे, ओळखपत्र, आणि त्या लोकांचं मतदान करून घ्यायचं आणि त्यांनी त्यांचे प्रतिनिधी निवडायचे. म्हणजे ते प्रत्यक्षामध्ये राहतात भारताच्या ताब्यामध्ये असलेल्या काश्मीरमध्ये, पण ते मतदान करणार त्यांचा जो काही भाग आहे त्याच्यासाठी, आणि त्याच्यातून 8 आमदार, 24 पैकी 8 असे आमदार निवडता येऊ शकतात, असं एक नियोजन त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. म्हणजे हे एक 8ची संख्या वाढू शकते. त्याच्यानंतर 7च्या जवळपास म्हणजे जम्मूमधले वाढू शकतात, म्हणजे 7 आणि 8 15, म्हणजे सध्याचे जे आणि कमी होणारे जे आहेत ते 4 लडाख बाजूला गेल्याच्यानंतर, म्हणजे 11ची जर भर पडली, 87 + 11 म्हणजे 98 आमदार नवीन विधानसभेमध्ये असू शकतात. पहिली अडचण अशी आहे की काश्मीरमधले जे राजकीय पक्ष होते त्यांनी नेहमी जम्मूला बाजूला टाकलेलं होतं. महबूबा मुफ्ती असो, फारुख अब्दुल्ला असो किंवा काँग्रेसचे गुलाम नबी आझाद असो, या सगळ्याच नेते हे काश्मीरमधले आहेत, जम्मूमधले नाहीत. आणि व्हायचं असं की नेहमीच मुख्यमंत्रीपद हे काश्मीरला भेटायचं आणि जम्मू दुय्यम राहायचं. आताच्या नवीन रचनेमध्ये एक तर जम्मूची संख्या वाढते आहे, त्याच्यामुळं जवळजवळ काश्मीरच्या इतकेच आता जम्मूचे पण आमदार असतील, ही एक शक्यता. नंबर 2, पाक ऑक्युपाईड काश्मीरमधल्या, आझाद काश्मीरमधले 8 मतदारसंघ नोटिफाय करून त्याप्रमाणे त्यांचं जर आपण मतदान करून घेतलं किंवा 8 जणांना नॉमिनेट केलं गेलं, प्रातिनिधित्व दिलं गेलं, ह्या सगळ्यातून शक्यता ते 8 वाढण्याची अशी आहे. अजून एक महत्त्वाची बाब, हे सगळे पुरोगामी म्हणून घेणारे आपल्यापासून लपवत आलेले होते की जसं आपल्याकडच्या मतदारसंघांमध्ये SC STसाठी राखीव जागा ठेवलेल्या असतात आणि त्याप्रमाणे SC ST प्रतिनिधी त्या ठिकाणाहून निवडून जातात. काश्मीरमध्ये असं होत नव्हतं. दलितांना तुम्ही राखीव जागा विधानसभेमध्ये तर सोडाच, मुळात कितीतरी दलितांना तिथे नागरिकत्वाचाच अधिकार दिला गेलेला नव्हता. आज जे सगळे बोलत आहेत फार मोठ्या प्रमाणात आणि उरबडवेगिरी करतात पुरोगामी, ती ही गोष्ट कधीच सांगत नाही. काश्मीरमध्ये दलितांना नागरिकत्वच दिलं गेलेलं नव्हतं. या 370 हटवल्याच्या नंतर, 35 हटवल्याच्या नंतर भारतातील इतर म्हणजे राज्यांप्रमाणेच सगळे नियम आता काश्मीरला लागू पडत आहेत. त्यामुळे काश्मीरची जी विधानसभा आता अस्तित्वात येईल तिची रचना नवीन असेल. त्या ठिकाणी पाक ऑक्युपाईड काश्मीरमधले मतदारसंघ असतील, जम्मूचे मतदारसंघ वाढलेले असतील आणि हे SC ST राखीव असलेल्या जागांवरती ते प्रतिनिधी निवडून येऊ शकतील. अशा पद्धतीनं हे सगळं होण्याची आता शक्यता आहे. त्याची चाचपणी सुरू झाली, यासाठी ती बैठक होती. अजून एक फार मोठा भाग आहे ज्याची पण चाचपणी ह्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती चालू आहे, ती अशी की त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरल म्हणजे संरचनात्मक कामे, रस्ते असो, वीज पोहोचवणे असो, प्राथमिक आरोग्य केंद्र असो, शाळा असो, इतर कुठल्या इमारती असो, छोट्या छोट्या गावांना आवश्यक असणाऱ्या, ह्या सगळ्यांची कामं फार मोठ्या प्रमाणामध्ये 2019च्या लोकसभेच्या आधी सुरू झालेली होती. केंद्र सरकारने जी एक योजना आणली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी सरळ ग्रामपंचायतला देणे आणि ग्रामपंचायतमधून ही कामं घडून आणणे, ह्याच्यामध्ये त्या ठिकाणचं नेतृत्व, त्या ठिकाणचे काय म्हणता येईल आपण गुत्तेदार, त्या ठिकाणचे काम करणारे मजूर, अशी एक खूप मोठं गेल्या 1-2 वर्षामध्ये चित्र दिसतं आहे. आणि काही कामं अशी घडलेली आहेत, तसे त्यांच्या प्रतिक्रिया पण आलेल्या आहेत, पण आपली बाकीची तथाकथित जी पुरोगामी माध्यमे ती त्याच्याकडे पाहायला तयार नाहीत. म्हणजे शेवटी तर चर्चेमध्ये वैतागून ते काश्मीरवादी जे पाकिस्तानचे जे सगळे पिद्दू असलेले नेते, त्याच्यातला एक जण असं भडकून म्हणाला की काय डेव्हलपमेंट, विकास आपण ज्याला म्हणतो, रस्ते झाले, इमारत झाल्या म्हणजे काय झालं, त्यांना काय फरक पडतो, म्हणजे इथपर्यंत टोकाची यांची भूमिका गेली. वस्तुतः लोक वर्षानुवर्षे साधा रस्ता एक असा होत नाही म्हणून दुःखामध्ये असायचे किंवा त्यांना, आणि तो तर दऱ्याखोऱ्याचा भाग आहे. आपण सपाटीवरती राहतो तर आपले रस्ते कसे बारमाही नाहीत, किंवा आपल्या छोट्या गावामध्ये एखादा ओढा आला तर आपण किती त्रास झाला त्याच्या बातम्या येतात आणि आपण त्याचा खूप मोठा इश्यू करतो. काश्मीरमध्ये तर इतकं म्हणजे परिस्थिती जम्मूपेक्षा काश्मीरमध्ये अवघड अशी आहे की रस्ते, ते उंच सखल अशा जागा, डोंगरावरच्या वस्त्या, ह्या सगळ्यातून खूप अडचणी सर्वसामान्य लोकांना भोगावं लागत होत्या. पण आता जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आता झालेली आहेत त्याच्यामधून हा पण एक नवीन संदेश दिला गेलेला आहे.
जी बैठक दिल्लीमध्ये पार पडली त्याच्यामुळे संवादाचा एक सेतू बांधला जातो आहे फार मोठ्या प्रमाणात, आणि सगळ्याच नेत्यांनी एक चांगला प्रतिसाद दिल्यामुळे त्याचा पण एक चांगला संदेश आपल्याला गेलेला दिसतो आहे. विरोधकांनी काय टीका करावीची त्यांचा प्रश्न आहे, सत्ताधाऱ्यांनी त्यांचे स्वार्थ कसे साधायचे हा पण त्यांचा प्रश्न आहे, पण सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने एक संवाद सुरू झाला ही फार मोठी गोष्ट आहे आणि लोकशाहीमध्ये संवादाला फार मोठं स्थान आहे. याच्या संदर्भामध्ये आपण सकारात्मक विचार करायला पाहिजे, कारण की ह्याच्यातून जे काही निष्पन्न होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणचा विकास अजून जास्त गतीने होऊ शकेल. काश्मीरी बर्फाचे वितळणे सुरू, काश्मीरी बर्फाचे वितळणे सुरू, संवादाचा धरू सुपंथ हा. आले बैठकीला सर्व पक्ष गट, आले बैठकीला सर्व पक्ष गट, बुजू लागे फट मोदींमुळे. देशाच्या माथ्याची खोलही जखम, देशाच्या माथ्याची खोलही जखम, लावूया मलम सौहार्दाचा. धरतीचा स्वर्ग, धरतीचा स्वर्ग, बनविला नरक, स्वार्थामध्ये गर्क नेतागण. धरतीचा स्वर्ग बनविला नरक, स्वार्थामध्ये गर्क नेतागण. 370 दूर अडथळा, गळ्यामध्ये गळा भारताच्या. गण झाला सुरू, सुरू हो नांदी, गण झाला सुरू, सुरू हो नांदी, फुलू दे रे फांदी लोकशाही. कांत संवादाचे विश्वासू पाऊल, कांत संवादाचे विश्वासू पाऊल, उजळ चाहुल भविष्याची, उजळ चाहुल भविष्याची.